शीतलजी, मला प्रश्न हा विचारायचा आहे. भाजप 91 आणि शिवसेना 30, जवळपास तुमचे दोघांचे मिळून आता 121 पर्यंत आकडा चाललेला आहे. महापौरांचा जेव्हा विचार होतो महापौर कुणाचा होणार, त्यावेळेला एक खुबीनं असं सांगितलं जातं की महायुतीचा महापौर होणार. आता महापौर पदासाठी तुमचा दावा असणार आहे का या आकड्यानंतर? एक लक्षात घ्या की खरं तर महापौर महायुतीचाच होणार हे आम्ही अनेक दिवस सांगत होतो, अगदी पहिल्यापासून सांगत होतो आणि ते परत एकदा सिद्ध झालेलं आहे की तेच होणार आहे. त्याच्यामुळे कोणीही काही बोलू दे, महापौर हा महायुतीचा होणार आहे. पण मला वाटतं हे वर्ष माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि आत्तापर्यंत शिवसेना मुंबईवर राज्य करत आलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे तुम्हाला नवल वाटायला नको की परत शिवसेनाच मुंबईवर राज्य करेल किंवा शिवसेनेचाच महापौर होईल, असं जर घडलं तर तुम्ही नवल वाटून घेऊ नका. पण याच्यामागे काय लॉजिक, म्हणजे तुम्ही हे अगदी ठासून सांगताय की महापौर कदाचित तुमचाच होईल, काय लॉजिक आहे? मी तुम्हाला एक शक्यता सांगितली की असं होऊ शकतं की मुंबईवर मराठी माणूस आणि शिवसेना यांचं जे नातं आहे ते तसंच अबाधित राहील आणि कदाचित तुम्हाला शिवसेनेचाच महापौर हा बघायला मिळू शकतो. अभय सर, 1985 पासून शिवसेनेचा महापौर इथं आहे. एक मधला काँग्रेसचा अपवाद वगळता सातत्यानं शिवसेनेचा महापौर आला आहे. शीतलजी सुद्धा दावा करतात की कदाचित त्यांचा महापौर पाहायला मिळू शकतो. भाजप अशी तडजोड करेल असं तुम्हाला वाटतं? नाही, या 5 वर्षाच्या कालावधीत काही एखादं वर्ष शिवसेनेला निश्चितपणे मिळू शकेल. का आकडे जर बघितले तुम्ही तर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या वेळेसचे आकडे जे असे होते की तो भाजपाच्या पूर्ण हातामध्ये ते सत्तेचं सुकाणू होता. त्याच्यामुळे अन्य पक्षाला काही मागणी करण्याचा तिथे स्कोप नव्हता. आत्ताचे आकडे तसे नाही आहेत. आता शिंदेंच्या शिवाय सत्ता बसत नाही आहे. अर्थात शिंदेंसमोर काही ठाकरेंकडे जाण्याचा शिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आहे आणि तो नाही नसल्यामुळे काही वेगळं काही घडायची शक्यता नाही. पण एक मला वाटतं की निश्चितपणे या 5 वर्षाच्या कालावधीत होऊ शकतं एखादा वर्षाचा. तो का दिला जाईल, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ठाकरेंचं अजूनही अस्तित्व मुंबईमध्ये आहे, ते पूर्णतः संपवण्यासाठी भाजप अशी तडजोड करू शकतं? दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून इथला जो मराठी मतदार आहे, जो या निवडणुकीतही त्यांनी दाखवलं की आमची ताकद काय आहे आणि मुंबईवर तुम्हाला जर एक हाती सत्ता किंवा एक हाती तुम्हाला बहुमत मिळवायचं असेल तर त्या मतदारांना आम्हाला सांभाळून घ्यावं लागेल, त्यांची भावना समजून घ्यावी लागेल. त्या दृष्टिकोनातून कदाचित विचार होऊ शकतो. दुसरं असं आहे की ठाकरे ब्रँड अजूनही सक्षम आहे या आकड्यांनी दाखवून दिलं. त्यातच पुढच्या